आणि यानंतरची बातमी नीट परीक्षेसंदर्भातली। नीटच्या पेपर फुटीचे धागेदोरे आता पुणे आणि लातूर पर्यंत पोहोचलेत। नीटच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये दररोज महाराष्ट्रातलं एक नवं कनेक्शन समोर येते। शशांक खैरनार आणि मनीषा वाघमारे यांच्यानंतर आता लातूरमधून दोघांना अटक करण्यात आली आहे। एका प्रसिद्ध कोचिंग क्लासचा मालक आणि सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांना सीबीआयनं लातूरमधून ताब्यात घेतलं। नीटची परीक्षा 3 मे रोजी घेण्यात आली होती, पण त्यातल्या जवळपास 120 ते 140 प्रश्न फुटलेत असं समोर आलं। मग 3 मेची ही परीक्षा रद्द झाल्याचं जाहीर झालं। आज फेरपरीक्षेची घोषणा झाली। नीटची परीक्षा आता 21 जून रोजी घेण्यात येणार आहे। याबद्दल आमच्या लातूरच्या प्रतिनिधींकडून काय माहिती समोर आली बघूया। सीबीआयच्या दुसऱ्या पथकाने आज लातूरमध्ये ज्या पद्धतीने धाडी टाकल्या आणि एका नामांकित म्हणजे अत्यंत नावाजलेल्या आणि महाराष्ट्रभर ज्यांचं प्राबल्य आहे अशा एका लातूर मधल्या अत्यंत नामांकित अशा खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकाला सुद्धा त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे। आणि त्या संदर्भातली चौकशी संपल्याच्या नंतर सीबीआयचे हे पथक नेमकं या सगळ्या क्लासेस चालकावर सुद्धा कोणती कारवाई करतं हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। परंतु आता आलेल्या महत्वाच्या माहितीनुसार त्या ठिकाणी सीबीआयनं सुद्धा या क्लासेस चालकाला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे आणि लवकरच या क्लासेस चालकाची सुद्धा रवानगी त्या ठिकाणी सीबीआयच्या कस्टडीमध्ये केली जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा सूत्रांकडून दिली जाते। त्यामुळे लातूरचं हे जे नीट पेपर फुटीचे हे जे कनेक्शन आहे ती कनेक्शन समोर आल्याच्या नंतर आता मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या कारवाईचा व्याप वाढतो की काय आणि याच्यामध्ये अजून कोणते मोठे मासे त्या ठिकाणी अडकलेले आहेत हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर। आता नीट पेपर फुटीचं लातूर कनेक्शन नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। आरोपी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी 28 वर्ष लातूरमधल्या एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकवत होता। सेवेमध्ये असताना नीटच्या रसायनशास्त्र समितीचा सदस्य होता। 4 वर्षांपूर्वीच कुलकर्णी हे नीटचे प्रश्न काढायचे, अगदी 4 वर्षांपूर्वीपर्यंत। त्या काळामध्ये त्यानं लातूरच्या एका खासगी क्लास चालकाला प्रश्न पुरवल्याचा संशय आहे। क्लास चालक पुण्यामधील आरोपी मनीषा वाघमारे हिच्याही संपर्कात होता, कारण क्लास चालक आणि कुलकर्णीची माहिती वाघमारेनं सीबीआयला दिली। तिच्या माहितीवरून सीबीआयचं 28 जणांचं पथक हैदराबादहून लातूरला पोहोचलं। एका पथकानं कुलकर्णीला ताब्यात घेतलं, दुसऱ्या पथकानं क्लास चालकाला ताब्यात घेतलं। यंदाच्या पेपरमध्ये लातूरमध्ये फुटलेले 42 प्रश्न प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेत होते। कुलकर्णीनं या अगोदर किती वर्ष पेपर फोडले याचा तपास सुरू झालाय। आणि या पेपर फुटी मागे कोचिंग माफिया आहेत का असाही सवाल उपस्थित होतोय। पेपर फुटीमध्ये कोचिंग माफिया आहेत का हा सवाल उपस्थित होण्याचं प्रमुख कारण भारतात कोचिंग क्लास क्षेत्राचं मूल्यांकन 58,000 कोटी रुपयांचे। 2028च्या मूल्यांकन केलं तर 1,30,000 कोटींपर्यंत हा आकडा पोहोचेल। एवढ्या पैशांमुळे अनेकांचे हितसंबंध या कोचिंग क्लासेस आणि त्याच्या अर्थकारणात गुंतलेत। कोटा, सीकर, नवी दिल्ली, पुणे, लातूर ही देशभरातली अनेक शहरं कोचिंग क्लासेसची मुख्यालयं बनली आहेत। आमच्या क्लासमधील विद्यार्थी टॉपर हे दाखवण्यासाठी काही क्लासेस वाटेल त्या थराला जात आहेत। पेपर फोडणं, शिक्षकांना धमकावणं, सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी घेणं असे प्रकार सर्रास घडतात। प्रकरण वाढलं तर हत्येची सुपारी दिल्याचे प्रकारही घडतात। प्रचंड पैसे उपलब्ध असल्यानं कुणालाही मॅनेज करू या मगरुरीमध्ये क्लास मालक वावरतात। अनेक क्लासेसमध्ये नेते, मंत्री, अधिकारी यांची गुंतवणूक आहे।
शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी सुद्धा शिक्षण माफिया मोठा अडथळा ठरतात.